हा जो वेग आहे शहर वाढण्याचा हा इतका प्रचंड आहे की 2 वर्षात 3 वर्षात आपण पाहता पाहता नवीन नवीन नगरं त्या ठिकाणी निर्माण होत असतात. आता जसजशी ही नगरं वाढतात तर त्याप्रमाणेच काही प्रशासन त्या ठिकाणी पोहोचतंच असं नव्हे आणि प्रशासनातील देखील पोलीस विभागातर्फे त्या ठिकाणी एखादं पोलीस स्टेशन मंजूर होणं किंवा आपण आत्ता जसं ऐकलं की त्या ठिकाणी पोलिसांच्या पेट्रोलिंगसाठी गाडी उपलब्ध असणं हे फारच उशिरा आणि क्वचितच होणाऱ्या अशा गोष्टी आहेत. तेव्हा हा जो काही एक लागणारा वेग आहे हा वेग काही आपण फारसा वाढवू असं नाही, परंतु ज्या ठिकाणी आपण राहतो त्या ठिकाणी आपण जसं आपल्या रोजगाराची व्यवस्था करतो त्या ठिकाणी घराची व्यवस्था करतो, त्याचबरोबर आपल्या घरातील महिला, आपली मुलं, आपले वृद्ध नागरिक, आपले जे कुटुंबीय आहेत ह्या सगळ्यांची सुरक्षेची व्यवस्था ही करण्यासाठी कोणीतरी पोलीस नावाचा प्राणी बाहेरून आणायची आवश्यकता नाही. आपण सगळेजण आपली सुरक्षा करायला समर्थ आहोत आणि आपल्या सगळ्यांच्या सुरक्षेतूनच आपण आपला भाग हा पूर्णपणे सुरक्षित करणारच हा निर्धार जर आपल्या प्रत्येकाने केला तर मला खात्री आहे की जे कोणी त्या ठिकाणी काही गडबड करू इच्छित असतील, काही गुन्हे करू इच्छित असतील तर त्या गुन्हेगारांच्यावरती सर्वप्रथम आपण नियंत्रण आणणार आहोत. एक पॉलिटिकल सायन्समध्ये किंवा राज्यशास्त्रामध्ये एक असा विषय असतो की ज्याला म्हणतात सामाजिक दडपण आणणे, ज्याला सोशल रेग्युलेशन असं म्हणतात. माणूस हा गुन्हा करतो तो केव्हा करतो त्याचं जे ॲनालिसिस केलेलं आहे त्याच्यात असं म्हणतात की ज्या वेळेला माणसाला खात्री असते की मला कोणी हटकणार नाही, मला कोणी विचारणार नाही, मला कोणी ओळखणार नाही, त्यावेळेला माणूस गुन्हे करायला पुढे येत असतो. आणि हे जर आपल्याला होऊ द्यायचं नसेल तर त्याच्यासाठी केवळ पोलिसांचा दरारा किंवा पोलिसांची भीती याच्यापेक्षा सुद्धा आपल्या शेजारी असलेला जो कोणी माणूस असेल, मग ती स्त्री असेल तो पुरुष असेल, ती जर त्याला विचारायला सुरुवात करेल की हे तू गैरकायदेशीर का करतोयस, ही चुकीची गोष्ट तू का करतोयस, आणि त्याला जेव्हा खात्री असेल की असं जर मी विचारलं तर त्याच्यासाठी मला पोलीस प्रशासनाचा पूर्ण पाठिंबा राहील, तर मला खात्री आहे की प्रत्येक नागरिक हा कुठलीही चुकीची गोष्ट खपवून घेणार नाही. विरोधांच्या काळामध्ये अत्याचार होत होते, आपल्याला भीती होती, ठीक आहे, आता त्याला सुद्धा जाऊन 70 वर्ष झाली. आपण सर्व स्वतंत्र भारतातले स्वतंत्र नागरिक आहोत. आपण जर पुढे येणार नसलो तर हे कायदे आपण कोणाच्या मदतीने राबवणार आहोत? त्या कायद्यांच्या विरुद्ध म्हणून आपणच कायद्यांचे जे काही गुन्हे असतील ते गुन्हे आपण पोलिसांच्याकडे हट्ट धरला पाहिजे की हा गुन्हा तुम्ही दाखल करा आणि त्या गुन्ह्यावरती तुम्ही जे कोणी गुन्हेगार असतील त्यांच्यावरती कारवाई करा. सर्व पोलीस अधिकाऱ्यांच्या वतीने मी आपल्याला सांगू इच्छितो की केवळ आपल्याला एखाद्या पेट्रोलिंग असेल किंवा ट्रॅफिकचं थोडंफार असेल याच्याबद्दलच माहिती देऊन आम्ही थांबणार नाही. तर आमची इच्छा आहे की जसं आता पोलीस मित्र बेवलकर यांनी सांगितलं त्याप्रमाणे मी पोलीस आयुक्तांना विनंती केली आहे की प्रत्येक आठवड्याला निदान एक अर्धा दिवस त्यांनी या पोलीस मित्रांची कार्यशाळा घ्यावी आणि त्या कार्यशाळेमध्ये अनेक विविध असे विषय आहेत. मग ते कदाचित लहान मुलांची काळजी कशी घ्यावी, वृद्धांची काळजी कशी घ्यावी, महिलांच्यासाठी काय करावं, आपल्या घरामध्ये आपण आज साधी गोष्ट प्रत्येकाच्या घरामध्ये आपली इच्छा असो नसो आपण आपली जोखीम वाढवत असतो. अनेक प्रकारचे सोन्या चांदीचे दागिने, पैसे, व्हॅल्युएबल्स आपण ठेवत असतो, त्यांची आपण काळजी कशी घ्यावी, त्याच्यासाठी नवीन नवीन टेक्निक्स किंवा उपाय काय आहेत. सोसायटीजमध्ये आपण राहतो, आता आपण मला ऐकायला सुद्धा फार आनंद वाटला की 140 CCTV आज लोकवर्गणीतून एका विभागामध्ये त्या लोकांनी जमा केलेले आहेत, लावलेले आहेत. आणि जेव्हा हे अशी गोष्ट होते त्याच वेळेला इथली सुरक्षा वाढत असते. त्याच्या उलट जर शासनाने CCTV लावले तर ज्या दिवशी लावतील त्याच्या दुसऱ्या दिवशी ते चालू आहेत किंवा बंद आहेत हे कोणी न पाहिल्यामुळे त्यांचा काही उपयोग होत नाही. आता आपल्यापैकी एका महिला पोलीस मित्रांनी मुद्दाम सांगितलं की रात्र असली तरी देखील त्या मुद्दाम पोलिसांच्या बरोबर पेट्रोलिंगला जातात. महिला असल्या म्हणून जाऊ नये असा काही नियम नाही आहे. नागपूरमध्ये अनेक महिला पोलीस मित्र आज सायकलवरून पोलिसांच्या बरोबरीने पेट्रोलिंग करतात.
राणा प्रताप नगरमध्ये आपण आजही जर गेलात तर तिथे रात्री पोलीस महिला मित्र ह्या तिथे कार्यरत आहेत. महिला झाल्या म्हणून त्यांनी रात्रीच्या वेळेला घराबाहेर पडायला किंवा घराबाहेर पडू नये असा काही नियम नाहीये. आपण राहा, आपल्याबरोबर महिला पोलीस राहतील, आपल्याबरोबर पुरुष पोलीस राहतील, आपल्याबरोबर संपूर्ण पोलीस दल आपल्यासाठी सज्ज आहे. आणि मला खात्री आहे की केवळ आपणच नव्हे तर आपल्या मदतीने आज ठाणे शहराची वस्ती ही इतकी फोफावती आहे, मग ती कदाचित 60 लाख असेल, 70 लाख असेल, 80 लाख असेल, त्याबद्दल दुमत असू शकेल. परंतु ज्या व्यक्तींना हे गैरकायदेशीर कृत्य इथे चालू दिलं जाणार नाही असं वाटणारे जे लोक आहेत त्यांचाही नंबर किंवा त्यांचीही संख्या ही प्रचंड आहे. परंतु जर आपण कुठे कमी पडत असू तर एवढंच आहोत की आज या ठिकाणी उपस्थित किंवा उपस्थित नसलेले सुद्धा जे पोलीस मित्र आहेत त्यांनी आपल्या आजूबाजूच्या अशा सर्व लोकांना पुढे आणण्याची जबाबदारी फार मोठी आहे. आणि मला खात्री आहे की तुम्ही जर मनावर घेतलं तर तुमच्या आजूबाजूच्या अशा प्रत्येकाने किमान अजून 5 तरी व्यक्तींना पुढे आणा आणि त्यांनाही पोलीस मित्र बनवा. त्यांनाही सांगा की तुम्ही पुढे या. तुमच्या मदतीने मला आता फार आनंद वाटला की शाळेतल्या मॅडमनी सांगितलं की आज आमच्या इथल्या मुली ह्या अनेक कारणांसाठी शाळेतून किंवा घरातून पळून जात आहेत. ह्या अशा प्रकारची परिस्थिती जर निर्माण होत असेल तर मला असं वाटतं की त्याला सुद्धा आपण आता टेक्नॉलॉजीची मदत घ्यायला पाहिजे. आज आधार कार्ड हे जवळजवळ सर्वांना उपलब्ध आहे आणि ते निःशुल्क उपलब्ध आहे. तर अशा प्रकारचं हे प्रत्येक शाळेतल्या प्रत्येक झुग्गी झोपडी असो किंवा कुठलीही वस्ती असो या प्रत्येक मुलाचं मुलीचं जर आधार कार्ड हे आपण करायला त्याला मदत केली तर मला वाटतं की त्याच्यामधून सुद्धा फार मोठी मदत ही त्या मुलाला होणार आहे. ज्यावेळेला एखादी व्यक्ती काही कारणासाठी घरातून बाहेर पडते आणि त्याचा काही कदाचित अपघात होतो, कदाचित आत्महत्या होते, कदाचित त्याला मारलं जातं, काही अनेक प्रकार होऊ शकतात. अशा काही गोष्टी घडल्यानंतर ही व्यक्ती कोण होती हे कळायलाच बऱ्याच वेळेला वाव नसतो. परंतु आपल्या जर प्रत्येकाचं आधार कार्ड असेल तर मला खात्री आहे की ही समस्या आपण फार मोठ्या प्रमाणामध्ये कमी करू शकू. आज जेवढ्या म्हणून समस्या आहेत त्यातल्या अनेक समस्यांसाठी शासनाने कायदे केलेले आहेत. परंतु या कायद्यांना राबवायचं असेल तर ते कायद्यांना राबवायचं काम हे फक्त पोलीस किंवा प्रशासन करू शकणार नाही. आणि ते करायचं असेल तर त्याच्यासाठी आपल्याला अत्यंत सामान्य, अत्यंत जिव्हाळ्याचे असे जे काही व्यक्ती असतील त्या सगळ्या व्यक्तींनी पुढे जर आलं तरच हे कायदे आपण राबवू शकतो. माझं वय 35 आणि मला म्हणजे आपण म्हणू मॅच्युरिटी समजायला लागली ती फार फार तर आपल्याला 17 किंवा 18 वर्षानंतर समजायला लागते. त्यात मी असंच समजेन की आजपर्यंत कुठल्याही सरकारच्या डिपार्टमेंटनी असा कार्यक्रम केला नाही आजपर्यंत. कारण का सरकारी कार्यक्रम म्हटला की आपल्याला बाहेर उभं राहावं लागतं, हेच आपल्याला लहानपणापासून सांगितलं गेलं आहे. पण खरंच पोलीस प्रशासनाचं आणि डीजी सरांचं व सर्व कमिशनर सरांचं आपण खरंच कौतुक केलं पाहिजे की त्यांनी आपल्याला ही संधी दिली. आणि त्यातल्या त्यात आता 2 फक्त महत्वाच्या गोष्टी सांगेन की आम्ही ईगल ब्रिगेड म्हणून एक संस्था चालवतो डोंबिवलीमध्ये आणि आम्ही गेले 5 वर्ष नाईट पेट्रोलिंग करतोय. ट्रॅफिक बरोबर आम्ही अनेक उपक्रम राबवतो आहे. आता हे सगळं करताना आपण सगळे करतच आहोत, पण एक गोष्ट आपल्याला लक्षात घेतली पाहिजे की जसे सगळे सिनियर ऑफिसर्स आहेत ग्राउंड लेव्हलवर पण आपल्याबरोबर अनेक लोक आहेत जे रस्त्यावरती म्हणजे आपल्याबरोबर रस्त्यावर येऊन तिकडे ते टास्क फुलफिल करत आहेत आणि ती त्यांच्यामुळेच सक्सेस होत आहे. आणि त्याच्यात एक खूप महत्वाची गोष्ट आहे, तुम्ही जर का सगळ्यांनी ऐकलं असेल स्किल डेव्हलपमेंट. आजकाल सगळीकडे स्किल डेव्हलपमेंट हा टर्म आला आहे. पोलीस प्रशासन तुमच्याकडनं एकही रुपया न घेता, पैसे न देता तुमचं स्किल एनहान्स करत आहे. तुमच्यामध्ये पोलिसांमध्ये डेव्हलप असणारे गुण निर्माण होत आहेत. हे कोणी करणार नाही. तुम्हाला जी आज स्किल मिळते ट्रॅफिक मॅनेजमेंटची किंवा पोलीस पेट्रोलिंगची, तुम्ही जर का एखाद्या इन्स्टिट्यूशनमध्ये गेला तर ते 100% तुमच्याकडनं पैसे घेतील किंवा तुमच्याकडनं काहीतरी रेम्युनरेशन घेतील. पण इथे पोलीस प्रशासन असं आहे जे तुमच्याकडनं काहीही घेणार नाही, वर तुम्हाला स्किल देऊन जाईल. म्हणजे 10 वर्षांनी तुम्हाला स्वतःला असं वाटेल की अरे माझ्यामध्ये पोलिसाला लागणारे सगळे कौशल्य, खास करून जे 18 वर्षाचे तरुण आहेत आणि जे एमपीएससाठी अपियर करतायत त्यांनी नक्की या पोलीस मित्र संघटनेमध्ये यावं. म्हणजे जेणेकरून ते जेव्हा
ट्रेनिंगला जातील त्यांनी हे सगळं केलंच असेल, त्यांना नवीन काही परत करावं लागणार नाही आणि त्यांच्यासाठी हा फायदा होईल. लास्ट मी असं म्हणेन की मी एक HR मॅनेजर आहे एका MNC कंपनीमध्ये. आमच्याबरोबर जेवढ्या वर्षात जेवढे तरुण होते 18 वर्षाचे आणि ज्यांना जॉब हवा होता त्यांनी आमच्याबरोबर नाईट पेट्रोलिंग केली होती. नाईट पेट्रोलिंग केल्यानंतर काय झालं की ह्या सगळ्यांना जेव्हा आपले जॉईंट CP लक्ष्मीनारायण सर इथे होते, परमबीर सिंग सर होते, तेव्हा त्यांनी एक संकल्पना केली होती की जे लोक ही नाईट पेट्रोलिंग करतील त्यांना सर्टिफिकेट दिलं. 50 जणांनी ही NIS सर्टिफिकेट मिळाले होते. 50 मधले 30 लोक जॉबला गेले. जॉबला गेल्यानंतर आज एक HR म्हणून मी कोणालाही जर का मला कंपनीत घ्यायचं आहे तर मी दोनच गोष्टी बघणार की ह्याची इंटिग्रिटी आहे का, हा माझ्या कंपनीतून गडबड तर करणार नाही आणि हा किती स्टेबल राहील. पोलीस सर्टिफिकेटमुळे जो त्या इंटरव्ह्यूजला गेला वेगवेगळ्या कंपनीमध्ये त्याचा जो पहिला पॉइंट होता तो रूल आउट झाला. म्हणजे त्याला त्या पहिल्या पॉइंटसाठी त्यांनी स्वतःला प्रूव्ह केलं ते आहे इंटिग्रिटी. कारण का तो जर का त्याच्याकडे पोलीस सर्टिफिकेट आहे म्हणजे हा माणूस सच्चा आहे. आणि ह्या गोष्टीसाठी खरंच आपण पुन्हा एकदा पोलीस प्रशासनाचे आभार मानले पाहिजे की त्यांनी नुसतं स्किल नाही दिलं पण रोजगार सुद्धा दिला. आज पोलीस प्रशासन रोजगार देते लोकांना. अनेक पोलीस स्टेशनला जर का तुम्ही डोंबिवलीला कधी जाल तर त्याच्या बाहेर बघा जॉब अपॉर्च्युनिटीजसाठी सुद्धा तिथे हे लावले आहेत. म्हणजे पोलिसांना पण जॉब, पोलिसांच्या मुलांनाही जॉब मिळावे आणि इतरांनाही मिळावे. इतके सारे मल्टीटास्किंग काम कुठलाही विभाग करत नाही. म्हणून परत एकदा खरंच सगळ्यांना म्हणेन थँक्यू सर.